ठीक आहे ना, भाजप स्वाभाविक आहे, त्यांच्याकडे पैसा होता, त्यांच्याकडे पूर्ण ताकद होती, पण भारतीय जनता पार्टीचा एक लक्ष होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यांना शिवसेनेला संपायचं होतं. एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना संपायचं होतं, म्हणून त्यांनी ऐन वेळी जे अलायन्स ब्रेक केला ते त्यांच्या लक्ष्यमध्ये ते कामयाब झालेले आहे. आता शिवसेना आमच्या मागे आहे. त्यांचा एक मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, 4-6 आमदार आहे ना त्यांचे, काय उपटले? एमआयएमच्या बाबतीत तुमच्या जे सभा व्हायची त्या सभेमध्ये फक्त एमआयएम ओवैसी, इम्तियाज जलील, आता लोकांनी तुम्हाला उत्तर दिलेले आहे. आणि ज्या बाबतीत तुम्ही बोलायचं ना की एमआयएम जातीवादी पार्टी आहे, आज हिंदू महिलांनाही सुद्धा आम्ही निवडून आणलेले आहे, दलित समाजाचे लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे, एसटी समाजातील लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे. हे सामान्य लोकांचा यश आहे आणि आम्ही या लोकांना ज्यांनी आम्हाला या स्थानावर पोहोचवलेले आहे त्यांना धन्यवाद देतो. शहराच्या विकासासाठी चांगलं काम करतील तर नक्की आम्ही त्यांचं समर्थन करणार आणि समांतर सारखे योजना आणून भारतीय जनता पार्टीचा एजेंडा आपण तुम्ही शहरावर थोपणार असेल तर एमआयएम पूर्ण ताकदीने जे विरोधी पक्षाचा रोल असेल ते विरोधी पक्षाचा रोल आम्ही निभावणार. खूप सारे ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आजपर्यंत इतकं मोठा यश एमआयएम ला मिळालं नाही होता जितका आज आम्हाला मिळालेला आहे. गोवंडी सारख्या ठिकाणी आम्ही 4 सीट जिंकलेले आहे, मुंब्रा सारख्या ठिकाणी 5 सीट्स आम्ही जिंकलेले आहे, धुलेमध्ये आतापर्यंत आम्ही 8 सीट जिंकलेले आहे, बहुतेक तिथे आम्ही 15 सीट जिंकणार आहे. अमरावतीमध्ये आम्ही आतापर्यंत 9 सीट जिंकलेले आहे, अकोलामध्ये 3 सीट जिंकलेले आहे, जालनामध्ये 2 सीट जिंकलेले आहे, अहमदनगरमध्ये 2 सीट जिंकलेले आहे, नांदेडमध्ये आतापर्यंत निकाल आलेला आहे 6 सीट जिंकलेले आहे, तिथे आम्ही 10च्या वर जाऊ शकतो आम्ही. आणि मालेगाव आणि सोलापूरचा निकाल आलेला नाही आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 100 पेक्षा जास्त कॉर्पोरेटर्स मजलिसचे यावेळी महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि आमच्यासाठी एक खूप मोठा यश आहे आणि आम्ही सर्व लोकांचा, महाराष्ट्रातल्या लोकांचा आम्ही खूप खूप धन्यवाद करतो. काय हे की ओवैसी साहेबांनी जेव्हा आले होते इथे, मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की त्यांचा विश्वास असा होता की आपण 10-12 सीट्स यावेळी जिंकू शकतो. मी ओवैसी साहेबांना शर्त लावली होती की साहेब 20 पेक्षा सीट्स आमचे येणार नाही आहे करते, आणि खऱ्या अर्थाने माझाही जे विश्वास होता की मागच्या वेळी आम्ही 25 सीट जिंकलो होतो, यावेळी आम्ही 33 पर्यंत जाणार आहे आणि मलाही विश्वास होता की आम्ही 26 ते 28 पर्यंत आम्ही जिंकू शकेल, पण 33 सीट जिंकणं म्हणजे मलाही आश्चर्य आहे आणि याच्यासाठी मी सगळ्या शहरवासियांचा खूप खूप धन्यवाद देतो.